तर सकाळी सकाळी सर्वांना हाय, गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या 7:30 वाजल्यात म्हणायचं, 3 मिनटं टाईम आहे विराजला नेऊन घालायचे. बघू विराजला मी सोडतो नाहीतर भाऊ सोडील. तर सकाळी सकाळी ना 7:30 वाजेपर्यंत ना व्हिडिओ स्टार्ट करायचं म्हणजे ना सगळं विराजचं उरकावं लागत आहे दीपालीला, आणि मला पण तोपर्यंत थोडी मदत करावं लागते. तर चला, विराज चालला आता शाळेत. ए बाळा, तुला बी जायचं आहे का? तिघं बी जा गाडीवर. हा, एवढं दूध प्या आणि जा. आता 7:30 वाजायला काय झालंय, फक्त 5 मिनिटं टाइम आहे. 7:30ला गाडी येते आणि विरारला जायचंय. आता काय होतंय? पिशवी घेऊ लागू? दुखत आहे? पिशवी जेपाना होई तुला? आणि इकडं चल, दप्तर पिशवी सुद्धा जेपाना आणि चाललाय शाळेत. चल गाडीला, तिथं त्या गाडीवर जायची ना. बरं जा, चल चल आनंदी, चल 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 पटकन चल चल. आली आनंदी पण आली. विराज चल, उरक लवकर पटकन, सगळ्यांचं उरकलं बघ. आनंदी बी आली, आनंदीला बी घेऊन जा. गेले गेले. तर चालला विराज शाळेत. विराज आनंदी सगळेच गेलेत गाडीवर बसून. तर काय होते, पटकन गाडी येते 7:30ला, म्हणजे 7:30ला येते, नाही तर 5 मिनिटं लेट होते. कधी कधी 5 मिनिटं लवकर बी येते. तर इथं जाऊन बसतेच मग. तर चला आता काय, गेले म्हणल्यावर माझं बी टेन्शन थोडंसं वाचलं, नाही तर कधी कधी नेऊन बी घालावं लागत आहे. तर सकाळी सकाळी आमच्या इथं आलेत मुकादम. काय लगेच मुकादम काय नाही, बरं झालं आंघोळ वगैरे? हो, चहा पिऊन? चहा पिऊन. हा, खरंय बा, तुमचंच चांगलं आहे बा. आमचं अजून पुढंच काही नाही. चालू आहे आता, चालू होत्या ना आता. होय, पाऊसच पडायला तर काय उचली वाटून उपयोगी. उचले जर आता अशा दिवसात वाटले तर ऊस पाणी काय माहित काय प्रकारे. आताच नाही, पाऊस पडल्यावर कळलं नाही का नाही, हळूहळू किती द्यायच्यात उचली त्या. तर मुकादम उचल म्हणल्या, इथं पावसाचाच पत्या नाही, तिथं उचलीचा काय विषय. चला आता घेतो आंघोळ करून. काय सकाळ धरून उठलं ना, गिऱ्हाईक पुन्हा विरारला दूध आणून देणे, विरारला पाणी तापून थोडं देणे, कुठेतरी म्हणजे मदत करायची. आज आम्ही 6:30ला उठलो होतो आणि 7:30 वाजेपर्यंत 1 तासात उरकायचं. मग दीपालीने स्वयंपाक चपात्या केल्यात, भाजी केली, विरारला दिली, विरारला आंघोळ घातली. लय असते पोरं सकाळ सकाळ बाथरूमला गेल्या पोरांचं सगळं त्याला जा बाथरूमला उरका, आणि नंतर मग त्याचं कपडे ते घालायचे विराजचे, मग शाळेत लावायचा, डब्बा भरून द्यायचा, पिशवीत टाकून द्यायचा, वया सगळ्या ठुल्यात का बघायचं. असे तर सगळ्याला जवळपास ज्यांना ज्यांना हे रोजचं आहे रुटीन त्यांना माहिती असते नवीन, पण हे सगळं करून आवरून द्यावं लागत आहे. मग आपलं कुठेतरी मग बाकीचं मोकळं होतंय. पहिलं विराजची शाळा, आणि मग तिथून पुढं आपलं हे दुकान गिऱ्हाईक आहे काय असेल ते. पण आजवर विराजसाठी वेळ द्यावा लागतोय. आणि चला आता सगळं, चला तर आवरावर सुरू झाली सकाळची सकाळ. व्हिडिओ काढायचा म्हणजे त्याच्यातच एवढ्या गडबडीत म्हणजे सोपं नाही. थोडी गवार करते, तुम्हाला एका बेसन पोळी करते. बरं बरं, चालतंय. त्याला शाबू टाकला होता भिजायला रात्री. हा थोडंसं पाणी कमी पडलं, ती कडकच राहिला, भिजलाच नाही. हा हा हा, मग चपात्याच करावं लागलं. करा करा, चपात्या काय ना काही काय ना. आज त्याने काय मागून शाबू नेला, इथून नेलंय. चला सकाळी सकाळी चाललोय आता रानात. काय झालंय, थोडीशी गवार आणायची भाजीला. दीपाली म्हणजे हाय गवार, पण थोडीशी, आपलं काय बघायचं नाही. तर थोडी गवार आणा. तर जातो म्हणलं, येतो घेऊन गवार सकाळी सकाळी. तर सकाळी सकाळी अजून सूर्य नाही उगला, आभाळ आल्यामुळं, आणि असं फ्रेश वातावरण झालंय इकडं. गाया वगैरे, आणि शेवट कसं आहे, गाया जर दारात असल्या थोड्याशा दिसल्या तरच चांगलं वाटतंय, नाही तर मग काय म्हणजे कसं तरी वाटतं नाही का. गाया वगैरे असल्या सकाळी सकाळी एकदम भारी वाटतंय, छान. आणि थोडेसे असे झाडं पाहिजेत हिरवळ. चला तर काय विषय माहिती का, गाया आहेत इथं आपल्याकडं म्हणजे, पण विषय काय झालाय, चारा थोडासा आहे अजून स्कूटी म्हणून बरे. नाही 1 महिना झालाय पाऊस पडायचा तर पाऊस नाही, चारा नाही. आणि ते काय ती तशी मान हाली ती म्हणते येऊन द्या खुराक, येऊन द्या खुराक. काय करावा बाबा, तसं ती जवळ गेलं ना माणूस की मान हाली ती म्हणते काहीतरी येऊन द्या येऊन द्या. तर काय चालू आहे आता, 2-4 बोत राहिलेत तेवढे, नाही तर खायला संपलंय. परिस्थिती अवघड होती, दुष्काळ पडतोय का काय असं बी कधी कधी वाटतंय. तर सगळीकडे पाऊस पडला असेल, पण आमच्याकडे काय पाऊस अजून नाही आहे, चारा सुद्धा नाही आहे. आत्तापर्यंत हो का रानात काकरी घालून ठेवली येडी वाकडी, मला पाऊस आल्यावर पिरून घ्यावा. पण ऑलरेडी बघा ना, हिरवं कुठं दिसतंय तुम्हाला, बांधावं कुठं, अजून पाऊस नाही आमच्याकडे. म्हणजे परिस्थिती जरा ह्या वर्षी बिकटच झाली. ह्या वेळेस आहे ना, इथं उडीद होऊन खुरपून आता फुलं लागायची वेळ आली असेल किंवा आली असती. सगळं खुरपण होती, सगळं होतं, आणि उडीद मग काढल्यावर
त्याचे 2-5 रुपये होते शेतकऱ्याला इकडं. पण बघा ना ह्या वर्षी जरा अवघडच झालं आहे. मग आता काय आपलंच नाही सगळ्यांचाच विषय खोले. पण चाऱ्याचा विषय सगळ्यात जास्त आपण काय नाही, आपली काय अडचण नाही. पण काय होतं मुखचित्राप जे असतात ना, तर त्यांच्यासाठी थोडासा विचार करावा लागतोय. त्याला विराजची गाडी तिकडं वर गेली दिसणार नाही बरं का. चालली विराजून ती गेले म्हणायचं रोडनी. इकडं रानाच्या वरूनच रोड आहे ना जायला. तर घेतली आता ही परत चाललोय गवार आणायला. तर सगळ्यांकडेच अशी परिस्थिती आहे का हे पण सांगत जा कमेंट करून. कुणाचं कसं आहे म्हणजे आम्हाला बी लक्षात येतं की चला बा कुणाकुणाचं कसं चाललंय. काही भागात पाणी असतंय थोडंफार म्हणून बरं आहे, पण बऱ्यापैकी पाणी सगळ्याच भागात आता बंद केलंय कॅनलला त्याला सोडायचं. कारण पाऊस पडाना म्हणल्यावर थोड्याशा परिस्थिती सगळ्यांच्याच गंभीर झाल्यात. पाणी असो नसो अशा बी काही विर्यात. आणि काहींकडे बरं आहे, ज्यांचं बरं आहे त्यांचं बरंच आहे. पण आमच्याकडे सगळ्यात मेन अजून चारा नाही बघा रानात. असं सगळीकडे आहे ना चारा उगवतो. मग शेळ्याला असो गाईला असो म्हणजे खायचं जरा थोडंसं मुश्किलच झालंय. चला रानात आलं ना दुसरंच काहीतरी काम लागत. आलो थोडी गावार तोडली. गावार तर काय पहिलीच तोडून नेली ती. एवढी काय गावारीला गावारी बी नाही, कवळी जास्त. मग थोडासा बोर चालू केला. थोडंसं ड्रम असते कधी कधी चिमण्याला पाणी प्यायला, तर आल्याला भरून ठेवलं. पितील नाही पितील हे मला माहीत नाही, पण मी ड्रम सध्याला तर भरून ठेवलं. आता असं आज आबाळ पण आलंय. पण चट्ट दुपारी ताण लागल्यावर पेतच असतं माणूस. आडला हरी गाढवाची पायदरी. तसं जर पाणी जवळ नसेल तर पक्षी पाणी पितील. जवळ कुठं पाणी गवलं तर ठीक आहे. तरी पण थोडं खाली बी सोडलंय म्हणलं नाही ड्रममध्ये पेलेत तर आता सध्याला पेतच असते. तर सकाळ सकाळ नाही प्यायची पाणी, पण नंतर पेतीलच. तर पक्षी यायला बी लागलेत मोटर चालू केल्यावर. आहे की इथं ही चिमणी लगेच आली. एक मोठी चिमणी नाही काहीतरीचे पक्षी. दुसरं आता येईन इथं पाणी साचलं ना सगळे पक्षी पाणी प्यायला येतील. आणि इथं कसं आहे लिंबुणी आहे आपली. तर लिंबुणीच्या झाडावरच ना गरठे पण आहेत. तर गरठे असल्यामुळं मग इथं चिमण्या पण भरपूर आहेत. इथं मिरची आहे. तर कधी कधी ह्या वर्षी काय झालं ही मिरचीला असा रोग का पडलाय. तर कुणाला माहिती का शेतकरी कुणी असेल तर ही मिरची अशी वाकडी पानं झाली आहेत, त्याच्यावर कोणचं औषध मारल्यावर होऊ शकतं सरळ किंवा व्यवस्थित होऊ शकतात का. तर सांगत जा. असं काय आपल्याला एवढा अनुभव नाही आहे. आणि औषध मारलं तरी नाही सरळ झालं अवघड होतं. मिरच्या झाडं मोठ्याला झालेत पण पानं अशी मिटायला लागलेत बघा. तर अशी तेज तेज पानं नाही राहिले. कोणचा रोग पडलाय कोणास ठाऊक. पार मिरच्याला फुलं आलते पण गळायला पण लागलेत मधून. आणि छान वाटतं कधी कधी असं वातावरण असल्यावर. फक्त थोडी पावसाची कमी, थोडा पाऊस आला ना तर मग सगळे शेतकरी खुश होतील. आणि जवळपास ना आता ही असं सगळं काकरी घालून ठेवलं मी. फक्त बी आणलं नाही, काय पेरायचं अजून काही नियोजन नाही. आणि मला आता पाऊसच पडा ना तर काय आणावं बी अशी पंचायत. खत नाही काही नाही. तर असो चालूच असतं. इथं पाऊसच नाही तर काय पेरायचं त्याचा काय विचार करायचा. पाऊस येऊन त्या चांगला बघू काही ना काही देऊ पेरून. येतच असते पेरलं काही ना काही. तर आलो आता पार घरापाशी आल्यासारखं. तर यंदा ह्या वर्षी आंबे एवढे कलम भारी असतात. थोडेसे आलते पण काय खायला नाही भेटले मलाच. चला ह्या वर्षी जरा घेतली थोडी गावार आणली. काय सांगा गावारच नाही निघलेली. लय कवळी गावार होती. मग नाही मी लय तोडली म्हणलं जाऊन द्या आता. दीपालीचं बागलं तरी लय झालं. आम्हाला दुसरी भाजी कर म्हणे. अशी गावाकडे चूल असेल ना आणि सिटीत अशी चूल बघायला बी भेटत नाही नाही का. तर मस्तपैकी पाणी तापतंय चुलीवर एकदम छान. आणि आनंदी तिकडं आहे शेडमध्ये. बघू आनंदीचं बी काय चालू आहे. आनंदी आताच आहे ना विराजला सोडले की आली माघारी. इकडे बघा पोर आलेत तलावाकडून. असे पोर येते शाळेत आता सुरू होते शाळेत यायला. रोड पण वाहतोय गाड्या पोर. चला आनंदीचं काय चाललंय एकदा मी तुम्हाला दाखवतो. चला तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली. आंघोळ केली, जेवण केलंय आणि जेवण करून आता निघलोय ड्युटीला. तर आज काय दीपालीचं बी काय आवरलं नाही. आज कामच चालू आहे. आवडती काम आज काय करायची उंबराची. उंबराची भाजी करायची आज. आज दीपाली म्हणती उंबराची भाजी करायची स्पेशल उंबर हंडी. उंबर हांडी आहे. काय झालं माग पडणार आहे. ए अरे 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 पडशील. सर उठ उठ उठ. ती बसायची गाडी का होय ग. हा गाव बसायची गाडी का ती. काय बोलती कोणची भाषा बोलती. हा काय बोलती ग. चला आनंदी काय बोलती कळत नाही. लय खेळती क्यूट आहे क्यूट. चला आज दीपाली म्हणत होती काय कशाची भाजी झाली उंबर हंडी. तर आज चालली काय चाललं लसूण आणि तेल ह्या पाट्यावर ही करायची काय. नाही झालंय सगळं भाजीचं. हा थोडा लसूण नुसता ठेचायचा घरात. हा हा आज तुमचं उंबर आहे. बरं चला जा बाय बोली ती जा लवकर पटकन. तर चला आज बी आभाळ आलंय पाऊस पाऊस पाऊस.
पावसाचं लय अवघड झालंय. नुसतं आभाळ येतंय काळं, पण कुठंच काय नाही बाकी. आज उंबर हंडी बनीची भाजी म्हणजेच आता कशी बनीची काय माहिती. कुठे का कूट खोबरं मसाला काहीतरी बाद मसाला ह्याच्यात काय शेंगदाण्याचा कूट आणि हे पीठ मळलंय. बरं बरं छान आहे. ए न घेऊ टिका 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 लागन कशाला नाही लय उशीर होतोय मग रोजचाच उशीर होतोय. हा मसाला फिरून उमरात भरायचे हा ही पिठा हा उमरात का फिरून मस्त लोड खेडूच्या नादात लोडवर बिघडन काहीतरी 2400 रुपयाचं का 2300 रुपयाचं ते मिक्सर 2500 आहे ते लय पैसे लागले. कमी कर काय रे वाटूळच करणार तुम्ही वाटूळच बिंगून काय कुठेतरी नवऱ्याला खर्चात टाकायचं बजाच आणलंय 2500 घातलेत आणि पुन्हा बिघडल्या बॉम्बल्याचं बळजबरी. चल आनंदी रडायला लागली. क्यूट आनंदी चला बराच टाइम झालाय 9 वाजून 10 मिनिटं झालीत निघावं लागेल ड्युटीला. दीपाली म्हणते थोडी भाजी उसर थांबा पण नाही एवढा बी टाइम म्हणजे ना एवढी गडबड असते ना बाकीच्या बी कामाची काम आवरत नाहीत. मग बघू आता काय होतं एकदा. चलो चला उतरा खाली बस इथं आनंदी खोई दीपाली तुम्ही काय करा उमराची भाजी बनवा बरं का. आता मी काय सध्या दाखवत नाही मला लय उशीर होईल बनवायची म्हणल्यावर पहिलाच लय टाइम झाला. जाऊ मी चला निघलोय ड्युटीला. आनंदी मागं लागली बळच जोख्या टाकली जोखा द्या सांगितलाय एवढी रडती म्हणती मला बी गाडी यायचे. आनंदी लागली माग अजून रडती आहे.